माझं ग्रॅज्युएशन झालंय किंवा मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर किंवा ग्रॅज्युएशन आता माझं संपलंय, तर मला आता कुठला तरी एक पाथ जो आहे तो मला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तो पाथ सिलेक्ट करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं होणारं कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक नवीन जो पॅटर्न आहे, एक आपण काय म्हणू शकतो त्याला, एक प्लॅनिंग किंवा फोरकास्टिंग असं म्हणू शकतो, तो कन्सेप्ट घेऊन मी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आलोय की सर ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करावं. आता बघा, ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करावं, देयर आर एन नंबर ऑफ पाथ्स. युजली आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पर्टिक्युलर डिग्री कोर्सेस असतील किंवा टेक्निकल कोर्सेस असतील ते करू शकतो. पण आजचा जो मुद्दा जो इथं डिस्कस केला जाणार आहे तो म्हणजे कुठला, तर मी फक्त दोन गोष्टींबद्दल बोलणार या ठिकाणी ज्याच्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट होतं. मी त्याच्याबद्दल अगोदरच बोललोय तुम्हाला. पहिला जो पॉईंट आहे तो आहे मी बँकिंग करायचं की मी MBA करायचं, असं कन्फ्युजन मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी असतं. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये किंवा आज आपण जी या ठिकाणी जी कन्सेप्ट मी तुमच्या समोर क्लिअर करणार आहे त्या कन्सेप्टचा मेन जो पार्ट आहे तो हाच आहे की सर दोघांपैकी कुठलं करायचं. मग सर मी MBA करायला पाहिजे का बँकिंग करायला पाहिजे, युजली IBPS करायला पाहिजे का MBA करायला पाहिजे, मग माझी पर्सनॅलिटी नेमकी कशा प्रकारची असली पाहिजे, माझी जी पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी MBA साठी सुटेबल आहे का IBPS किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुटेबल आहे, याचं जर कन्फ्युजन क्रिएट होतं विद्यार्थ्यांमध्ये, त्याच्यासाठीचा हा आजचा जो पर्याय आहे, माझा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हाच आहे की विद्यार्थ्यांचं ते कन्फ्युजन जे आहे ते मला कायमचं या ठिकाणी करायचं आहे दूर. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत आजच्या काही स्पेसिफिक काय म्हणता येईल त्याला, त्या पॉईंट्स आपण जे या ठिकाणी कव्हर करणार आहोत की गव्हर्नमेंट एक्झाम बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर करिअर ग्रोथ बरोबर असेल किंवा ब्राईट फ्युचर जे आहेत आपले, याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बरीच चर्चा आज या ठिकाणी करायची. आणि ही चर्चा करत असताना मला एक 100% गॅरंटी या ठिकाणी आहे की जर हा व्हिडिओ तुम्ही लोकांनी जर बघितला तर याच्यानंतरचं होणारं जे कन्फ्युजन आहे आपलं ते कन्फ्युजन या ठिकाणी कायमचं दूर होईल, एवढं मात्र नक्की. कारण ह्या दोन गोष्टींमध्ये जास्त कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये असतं. कारण जोपर्यंत योग्य करिअरची निवड आपली होणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी चांगला ग्रोथ जो आहे, चांगलं यश जे आहे, सक्सेस जे आहे ते या ठिकाणी मिळणार नाही. कारण बऱ्याचदा सिच्युएशन अशी होते की ज्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी ही गव्हर्नमेंट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त सुटेबल असते, तो प्रयत्न करतो की मी MBA करायला पाहिजे, किंवा ज्या विद्यार्थ्याची जी काय म्हणता येईल त्याची पर्सनॅलिटी जी ऍक्च्युली अशी आहे की तो MBA किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगलं करिअर करू शकतो, पण अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली तो इकडचा प्रयत्न करतो. आणि अशा केसमध्ये काय होऊन जातं, त्या विद्यार्थ्याला जो जसा मिळाला पाहिजे तसा रिटर्न्स जो आहे तो त्याच्या प्रयत्नातून मिळत नाही. त्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी क्लिअर करायचे. तर हे कन्फ्युजन आपल्याला जे आहे ते कन्फ्युजन कायमस्वरूपी या ठिकाणी करायचंय दूर. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की वी आर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ साकार एज्युकेशन. साकार एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपण या ठिकाणी आहोत सध्या. आणि साकार एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना किंवा साकार एज्युकेशनला यायच्या अगोदर किंवा तुम्ही कुठे समजा गुगलवर सर्च केला असेल, जस्ट डायलला सर्च केला असेल, किंवा तुमच्या काही जे काही मित्र मैत्रिणी जे आपल्या क्लासला पहिले येऊन गेले असतील त्या लोकांकडून तुम्हाला माहित झालं असेल, तर एक मिसकन्सेप्शन जे आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो मिसकम्युनिकेशन जे आहे रिगार्डिंग साकार एज्युकेशन, की सर साकार एज्युकेशनमध्ये काय केलं जातं, फक्त IBPS जे आहे तर IBPSचं प्रिपरेशन जे आहे ते या ठिकाणी करून घेतलं जातं, असा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये जो आहे या ठिकाणी समज आहे. आणि बऱ्याचदा विद्यार्थी जेव्हा आम्हाला कॉल करतात, जस्ट डायलून जेव्हा कॉल येतात किंवा इन्क्वायरीसाठी जेव्हा कॉल येतात, तेव्हा आम्हाला प्रश्न हा विचारला जातो की सर आपलं साकार एज्युकेशनमध्ये जे आहे तर MBA CET किंवा कॅटचं प्रिपरेशन या ठिकाणी करून घेतलं जातं का. कारण जी ऍड आपण या ठिकाणी टाकतो किंवा आपण ज्या पद्धतीने प्रमोशन या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये आम्हाला IBPS हा जो शब्द आहे हा शब्द युजली जास्त बघायला भेटतो. MBA CET किंवा कॅटचं प्रिपरेशन तुम्ही करून घेताय याच्याबद्दल आम्हाला तेवढं त्या ठिकाणी ऍड मध्ये किंवा तुमच्या जाहिरातीमध्ये बघायला मिळत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मला तो जो पॉईंट आहे तो खूप जास्त क्लिअर या ठिकाणी करायचा आहे. सर साकार एज्युकेशन मध्ये IBPS सोबत MBA कॅट असेल किंवा CETचं प्रिपरेशन होतं का. तर ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो की यस, या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन आपण या ठिकाणी करतो आहे. आणि हे मी स्वतः तुम्हाला सांगत नाही, आपले जे रिझल्ट्स आहेत MBA CET आणि MBA कॅटचे ते रिझल्ट्स या ठिकाणी आपल्या समोर बोलतात. कारण याच्या पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला कंपॅरिझन जे आहे ते कंपॅरिझन पण या ठिकाणी नक्कीच सांगणार आहे की जे कंपॅरिझन आहे IBPSच्या होणाऱ्या एक्झाम्स आणि त्याच्यानंतर MBA CET किंवा कॅटच्या ज्या होणाऱ्या एक्झाम्स आहेत त्याच्यामधलं जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर ते कंपॅरिझन एक्झॅक्टली कसं असेल त्याच्यासाठी आपण बघूयात. बघा, IBPSचं प्रिपरेशन, आता IBPSचं प्रिपरेशन मध्ये जे सिलेबस जो आहे आपला तो सिलेबस आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मॅथ्स, LR, इंग्लिश, GA. आणि MBA CET आणि MBA कॅटचं जर आपण प्रिपरेशन जर बघितलं त्याच्यामध्ये पण जे महत्त्वाचे जे सब्जेक्ट्स आहेत ते आहे मॅथ, LR आणि इंग्लिश, म्हणजे ऍप्टिट्यूड बेस एक्झाम्स या सगळ्या असल्यामुळे याच्यासाठी स्पेशल वेगळी बॅच जी आहे ती युजली रन करायची गरज ऍटलीस्ट साकार एज्युकेशनला तरी नाहीये. याच्या मागचा रिझन मी तुम्हाला सांगतो, बिकॉज आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा या ठिकाणी बघायचा आहे ते म्हणजे काय बघायचं. बघा, आपला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे
कंपॅरिझन आपल्याला करायचं या ठिकाणी, कंपॅरिझन बिटवीन डिफिकल्टी लेवल ऑफ IBPS आणि MBA CET हा आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो हाच आहे. कारण आता बघा, आता काही दिवसापूर्वी MBA CETचा रिझल्ट पण लागला. आमच्या विद्यार्थ्यांना 99+ जे आहे ते या ठिकाणी मिळालेले आहेत. लक्षात घ्या, ह्या ज्या विद्यार्थ्यांना 99+ या ठिकाणी मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी कुठलाही MBA CET किंवा MBA CATचा कुठलाही कोर्स त्यांनी या ठिकाणी केलेला नाही, कुठलाही क्रॅश कोर्स त्यांनी केलेला नाहीये. त्या लोकांनी माझी IBPS जी बॅच आहे ती बॅच या ठिकाणी कंप्लीट केली, त्याच्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिस झाली. ज्या विद्यार्थ्याची एक बॅच कंप्लीट झालेली आहे त्याला 90+ तर मिळालेलेच आहेत. हा आमचा रिझल्ट या ठिकाणी सांगतात. आणि बघा, आता तो एक महत्त्वाचा मुद्दा की सर तुम्ही MBA CETचं स्पेशल बॅच या ठिकाणी रन करत नसताना तुमच्या विद्यार्थ्यांना एवढे पर्सेंटाईल कसे पडतात, तुमचे विद्यार्थी 99 पर्यंत कसे पोहोचतात, त्याच्या मागचं नेमकं रिझन काय, याच्याबद्दलची चर्चा मला आजच्या या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची करायची. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे कंपॅरिझन मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे कंपॅरिझन नेमकं कोणाचं आहे? हे कंपॅरिझन माझ्या इन्स्टिट्यूटच्या, माझ्या साकारच्या एका विद्यार्थ्याचं आहे, जे जस्ट मी मागच्या 15 दिवसापूर्वी त्याच्याकडून काय करून घेतलेलं आहे, हे कंपॅरिझन करण्यासाठी मी त्याची एक टेस्ट जी आहे ती या ठिकाणी घेतली होती. आता बघा, ज्या विद्यार्थ्याबरोबर बद्दल मी या ठिकाणी बोलतोय त्या विद्यार्थ्याला यावर्षीच्या MBA CETचे जे पर्सेंटाईल आहे त्याचे, यावर्षीचे MBAचे पर्सेंटाईल त्याचे 91% आहे. लक्षात घ्या, हा MBA CET 2026चा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट त्याचा आहे आणि हा ऍक्च्युअल रिझल्ट आहे. कुठल्या पद्धतीने मी काल्पनिक रिझल्ट या ठिकाणी दिलेला नाहीये. ओके, मग आता त्याचा 91% त्याला मिळालेत, पण सर त्याचा मुद्दा असा होता की सर 91% मध्ये मला जो कॉलेज पाहिजे, एक एक्सपेक्टेड कॉलेज जे मला पाहिजे होतं, समजा टॉप कॉलेज जे आहेत आपले महाराष्ट्रातले 5 जे टॉप कॉलेज आहेत त्या 5 टॉप कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन किंवा माझा नंबर लागला पाहिजे. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल इन 91%. डेफिनेटली 91% मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर त्या टॉपच्या 5 कॉलेजमध्ये, मग तो JBIMS असेल किंवा कुठलाही पुंबा असेल किंवा आपल्या जे काही पुढच्या स्लाइडमध्ये मी त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहे. सर ते कॉलेजेसमध्ये मला ऍडमिशन भेटेल का? तर नॉट एक्झॅक्टली. आपल्याला जनरल OBCच्या कॅटेगरी असेल किंवा तुम्ही SC ST जरी असाल तरी या 91% वर आपल्याला तिथे ऍडमिशन भेटणार नाही, एवढं मात्र नक्की. बरं, मग मी त्याला सांगितलं, तो बोलला सर मी आता काय केलं पाहिजे, मग मी आता कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं पाहिजे, मी एखाद्या टॉप कॉलेज सोडून बाकीच्या कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ का MBA करण्यासाठी, कारण माझा MBA CETचा स्कोर एवढा आलाय, किंवा मग मी आता काय करू, मग मी IBPSचं प्रिपरेशन करू का? आता बघा, त्याचा प्रश्न असा होता, सर माझं प्रिपरेशन जे आहे MBA CET मध्ये, चला मला 91% मिळाले, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, पण सर IBPSच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर IBPSच्या पॉईंट ऑफ व्ह्यू माझं एक्झॅक्टली प्रिपरेशन किती झालंय हे जर मला चेक करायचं असेल तर काय करावं लागेल? मी त्याला सांगितलं तर बघा, ज्या दिवशी त्याचा हा रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्याला एक टेस्ट द्यायला लावली IBPSची त्याने SBI आय थिंक IBPS क्लर्क, SBI क्लर्कची जे प्रीचा जो पेपर आहे तो पेपर त्याने या ठिकाणी दिला होता. लक्षात घ्या, आता तो पेपर दिल्याच्या नंतर त्याचे जे पर्सेंटाईल आहेत, आता त्या परीक्षेमध्ये जवळपास तो जो पेपर त्याने दिला होता तो पेपर जवळपास 15 ते 17 हजार लोकांनी ऑलरेडी तो पेपर दिलेला होता. तो पेपर किंवा तो मॉक त्याने या ठिकाणी दिला आणि जेव्हा मी त्याचा रिझल्ट चेक केला तेव्हा त्याच्या रिझल्ट्समध्ये लक्षात घ्या त्याला 40% मार्क्स जे आहे ते या ठिकाणी मिळाले. हे सांगण्याच्या मागचा मेन मुद्दा काय? हे सांगण्याच्या मागचा मेन मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्याचं IBPSचं प्रिपरेशन 40% पर्यंत तो पोहोचलाय, 40% पर्यंत पोहोचलाय, तो IBPSच्या MBA CET मध्ये 91% मार्क जे आहे तो या ठिकाणी मिळवू शकतो. याच्यातून नेमकं काय कळतं आपल्याला? याच्यातून डिफिकल्टी लेवलचा अंदाज मला या ठिकाणी आलेला आहे. याच्यातून मला डिफिकल्टी लेवलचा अंदाज आलाय. डिफिकल्टी लेवलचा अंदाज कसा आलाय की या जेवढ्या प्रिपरेशनवर तो IBPSच्या 17,000 लोकांमध्ये 40% पर्यंत पोहोचतो, तोच विद्यार्थी MBAच्या CET मध्ये 91% मार्क या ठिकाणी मिळवू शकतो. याच्यातून डिफिकल्टी लेवल लक्षात येते. म्हणजे जे लोक फक्त MBA CETचं प्रिपरेशन करून घेतात त्या लोकांसाठी बघा इथं लक्षात घ्या हा जो पॉईंट आहे MBA CETचा, कारण याच्यातून हे कळलं की MBA CETची जी डिफिकल्टी लेवल आहे ती IBPS पेक्षा खूप कमी आहे. जो MBA CETचं प्रिपरेशन करू शकतो तो IBPSचं प्रिपरेशन करण्याची लेवल त्याची तिथपर्यंत पोहोचेल की नाही मला माहित नाहीये, बिकॉज दिस इज द वन ऑफ द रिझन बिहाइंड दॅट. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला लोकांसमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण जो विद्यार्थी IBPSचं प्रिपरेशन करतो आणि IBPSचं प्रिपरेशन करत असतानाच जर त्याला MBA CET जर करायचं असेल तर तो MBA CETचं प्रिपरेशन या ठिकाणी आरामात करू शकतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जरी साकार एज्युकेशन जेव्हा ऍड करतं, जेव्हा मार्केटिंग किंवा कुठल्या पद्धतीची ऍड जेव्हा आमच्या बाजूने पब्लिश केली जाते त्याच्यामध्ये आम्ही IBPS प्लस MBA CET याच्यासाठीच दिलेलं असतं, कारण विद्यार्थी IBPS बघून विचार करता की नाही इथं MBA CETचं प्रिपरेशन केलं जात नाही. पण लक्षात ठेवा जो विद्यार्थी IBPSचं प्रिपरेशन करतो त्याचं MBA CETचं प्रिपरेशन ऑटोमॅटिक होतं आणि त्याने एक बॅच जर IBPSची केली तर लक्षात ठेवा तो कमीत कमी 90+ जो आहे तो या ठिकाणी मिळवू शकतो. हे आमचं प्रॉमिस तुम्हाला लोकांना या ठिकाणी असेल. तर हा जो मुद्दा आहे महत्वाचा, हा जो आजचा प्रश्न होता, कुठला प्रश्न होता आपला?
हा प्रश्न आपला हा होता की सर साकार एज्युकेशन मध्ये आपल्याला IBPS सोबत MBA CET किंवा कॅटचं प्रिपरेशन या ठिकाणी केलं जातं का? तुम्ही आपल्या ग्रुपला जर टेलिग्रामच्या ग्रुपला वगैरे जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी आपला जो विद्यार्थी आहे तो IIM अमृतसरला पण त्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालंय. मग त्या विद्यार्थ्यांना IIM ला जाण्यासाठी कुठला MBA कॅटचं प्रिपरेशन त्याने केलं होतं का? किंवा मग त्याने MBA CETचा क्लास लावला होता का? किंवा त्याने कुठला MBAचा क्रॅश कोर्स केला होता का? नॉट एक्झॅक्टली. त्याने फक्त आणि फक्त काय केलं होतं? त्याने फक्त आणि फक्त ह्या IBPS ची जी बॅच आहे ही बॅच त्याने कंप्लीट केली. ती बॅच इव्हन तो त्याची बॅच कंप्लीट झाली पण नव्हती. जेव्हा तो आपल्याकडे आला साकारला त्याने ऍडमिशन घेतल्याच्या नंतर 3 महिन्याच्या नंतरच त्याची कॅटची जी टेस्ट आहे ती कॅटची टेस्ट या ठिकाणी झाली होती आणि त्याच्या बेसिसवर त्याला IIM अमृतसर भेटलं. जर कदाचित तो थोडा लवकर आला असता अजून एक 2-3 महिन्याचा एक्स्ट्रा वेळ जर त्याला मिळाला असता तर कदाचित त्याच्यापेक्षा चांगला IIM त्याला या ठिकाणी भेटला असतं. तर हा आपला आजच्या जो प्रश्न आहे आपला, या प्रश्नाचं उत्तर जे आहे आय होप मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर तो जो प्रश्न होता की सर आपल्याला या ठिकाणी हे जे कंपॅरिझन मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी दाखवलंय हे कंपॅरिझन इतकं महत्त्वाचं आहे की याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो. कारण कसं असतं माहिती का, जेव्हा या विद्यार्थी इथं आल्याच्या नंतर जेव्हा तो डेमो करत असताना जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही IBPS या ठिकाणी बोलत असतो. पण लक्षात ठेवा IBPS ची डिफिकल्टी लेवल ही जी MBA CET आणि MBA CET पेक्षा तर मुळात जास्तच आहेत, पण कॅटच्या इक्वलंट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण याचे जे डिफिकल्टी लेवलचे याचे जे पेपर असतात, याचं मॅथ्स असेल, LR असेल, इंग्लिश असेल, जे याच्यापेक्षा क्वेश्चन जे आहेत चांगल्या क्वालिटीचे असतात, त्याच्यानंतर चांगल्या डिफिकल्ट लेवलचे असतात. त्याच्याने तुमचं हे प्रिपरेशन होता हे प्रिपरेशन या ठिकाणी होणार, एवढं मात्र नक्की हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, मग सर ओके नो प्रॉब्लेम, आता एव्हरीथिंग इज फाईन ओव्हर हिअर, काही अडचण नाही आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं की सर आपल्याकडे प्रिपरेशन जे आहे ते बँकिंगचं पण होतात आणि बँकिंगच्या सोबत आम्ही MBA CET किंवा MBA कॅटचं प्रिपरेशन जे आहे ते पण या ठिकाणी करून घेतोय, काहीच अडचण नाही आहे. मग आता नेमकं मी जे आहे मी कुठला जो विकल्प आहे किंवा कुठला ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी निवडला पाहिजे, बँकिंगला गेलो पाहिजे तर त्याच्यानंतर मी MBA ला गेलो पाहिजे. ह्या 2 गोष्टींबद्दलचं कन्फ्युजन जे आहे त्याच्याबद्दलचं आपला आजची जी हेडिंग आहे मेन ती हीच आहे की सर मी ग्रॅज्युएशन झालंय, ग्रॅज्युएशनच्या 2ऱ्या वर्षात आहे, ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षात आहे. मग या 2 गोष्टी जर माझ्या समोर असतील, बेसिकली या दोघांमध्ये जास्त कॉम्पिटिशन असतं की बँकिंग और IBPS और MBA या 2 गोष्टींमध्ये किंवा बँकिंग किंवा MBA या 2 गोष्टींमध्ये जास्त कन्फ्युजन असतं. तर मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकिंगमध्ये मिळणाऱ्या ज्या काही संधी आहेत, बँकेमध्ये काय काय असते, त्याच्यानंतर MBA थ्रू जर तुम्ही एखादा जॉब जर मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळू शकतात. लक्षात ठेवा मी या दोघांपैकी काय केलं पाहिजे हे पर्टिक्युलरली आपल्या ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे ना, ह्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर जास्त डिपेंड करतं. मग सर ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर कसं डिपेंड करतं तर ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल. पण लक्षात ठेवा जर मी बँकिंगचा विकल्प जो आहे किंवा बँकिंगचा ऑप्शन जर मी या ठिकाणी निवडला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो येतो जॉब सिक्युरिटीचा. लक्षात ठेवा सध्याची सिच्युएशन अशी आहे, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा अप्रोच माइंडसेट असा असतो की सर 2 पैसे कमी असले तर चालतील पण मला जॉबची सिक्युरिटी पाहिजे. कारण एकदा जर मला जॉब मिळाला तो जॉब मिळाल्याच्या नंतर मला आयुष्यामध्ये कधी जॉबचं टेन्शन नको की माझा जॉब जाऊ शकतो, रिसेशन आलं, रिसेशनचा इफेक्ट माझ्या जॉबवर होऊ शकतो, रिसेशन आल्यानंतर माझा जॉब जो आहे तो सडनली जाऊ शकतो. आपण मागे बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जे आहेत TCSचा वगैरे पण मागे खूप मोठा इश्यू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी की आपल्याला बरेच मोठे जे काही प्लांट्स आहेत ते एकदम सडनली बंद केले गेले. त्यातले शेकडो हजारो जे लोक आहेत त्या लोकांचा लिटरली जॉब जो आहे तो एका नाईटमध्ये या ठिकाणी गेलाय. तर काही लोकांचा जो अप्रोच असतो तो अप्रोच हाच असतो की सर जॉबची सिक्युरिटी पाहिजे, त्याच्यानंतर कन्सिस्टंट ग्रोथ पाहिजे माझ्या जॉबमध्ये. म्हणजे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स कसा आहे, तुमचा परफॉर्मन्स खूप छान आहे, तुमचा परफॉर्मन्स डल आहे, ॲव्हरेज आहे, त्याच्याशी घेणं देणं नाही. माझी एक स्टडीली जी आहे ती एक ग्रोथ जी आहे ती या ठिकाणी होत राहिली पाहिजे, म्हणजे कन्सिस्टंट ग्रोथ असेल. म्हणजे विचार करा की जर समजा तुमचं क्लर्क म्हणून जर सिलेक्शन झालं असेल, क्लर्क झालेलं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जे आहे आपल्याला फास्ट ट्रॅक प्रमोशन पॉलिसी थ्रू तुम्ही ऑफिसर लेवलला क्वालिफाय होतात, असिस्टंट मॅनेजरसाठी क्वालिफाय होतात, त्याच्यानंतर अजून 3-4 वर्षानंतर जे 3 वर्ष असतील त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजरसाठी क्वालिफाय होतात. म्हणजे हा जो कन्सिस्टंट जो ग्रोथ आहे ना, हा ग्रोथ आपला जो आहे तो या ठिकाणी नेहमी चालू असतो. त्याच्यानंतर आज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की रिसेशनचा इफेक्ट जो आहे त्याच्यावर नसला पाहिजे. त्याच्यानंतर मला नंबर ऑफ हॉलिडेज खूप जास्त मिळाले पाहिजे, 5 डेजचा वीक असला पाहिजे. आता सध्या जे ॲस्पिरंट्स आहेत, जे लोक आता सध्या प्रिपरेशन करताय गव्हर्नमेंट एक्झामसाठी, त्या लोकांच्या डोक्यामध्ये 5 डेज वीकचा जो एक अप्रोच आहे तो अप्रोच खूप जास्त फिट बसला की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मला काम पाहिजे, शनिवार रविवार मला सुट्टी पाहिजे. तो डेफिनेटली त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. फिक्स टायमिंग अँड स्टॅबिलिटी पाहिजे, याच्याबद्दल आपली चर्चा ऑलरेडी झालेलीच आहेत. त्याच्यानंतर पेन्शन अँड बेनिफिट जे आहेत
तर ते पण आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे. कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर तुम्ही जाल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे एकदम प्रॉपरली या ठिकाणी 100% मिळणार, एवढं मात्र नक्की. सर त्याच्याच ऐवजी जो दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो दुसरा ऑप्शन काय आपला, तो दुसरा ऑप्शन आहे सर MBAचा आहे. मग सर हा जो MBAचा ऑप्शन आपल्या समोर आहे याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आपल्याला मिळू शकतात. MBAचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो डायनॅमिक जॉब असतात, म्हणजे त्याच्यामध्ये चॅलेंजिंग जॉब्स ऑब्विसली खूप जास्त असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फास्ट प्रमोशन असतं. इकडच्या केसमध्ये जर आपण बघितलं ना तर इकडचं जे प्रमोशन आहे, इकडचा जो ग्रोथ आहे ना, तो ग्रोथ कसा माहिती का, तर तो ग्रोथ कन्सिस्टंट ग्रोथ आहे, स्टडीली ग्रोथ आहे, हळूहळू ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जाणार. पण जर MBA मध्ये तुमचं जर खूप जास्त डायनॅमिक पर्सनॅलिटी तुमची आहे आणि तुमचं जर काय म्हणता येईल ग्रोथ जर खूप चांगली असेल, तुमचे जे रिस्पॉन्स आहे, तुमचा जो जे काही म्हणता येईल आपल्याला त्याला काय म्हणता येईल, आपल्याला जो परफॉर्मन्स आहे तो जर खूप छान आहे, तर इथं तुमचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन खूप फास्ट पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर चॅलेंजिंग जॉब्स आपल्याला या ठिकाणी डेफिनेटली बघायला मिळणार आहे, कारण इथं तुम्हाला सहजपणे जायचं आणि एकदम प्रॉपर जाऊन खुर्चीवर बसायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत काम करायचं, नॉट लाईक दॅट. इथं खूप जास्त चॅलेंजेस तुम्हाला लोकांना बघायला मिळणार आहेत आणि त्याच्यातून ऑब्विसली शिकायलाही खूप मिळेल, एवढं मात्र नक्की. त्याच्यानंतर स्किलफुल जॉब असणार आहे, म्हणजे असं नाही की बँकिंगमध्ये स्किलफुल जॉब नाही, पण बँकिंगमध्ये कसं असणार आहे, एक पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ज्यावेळेस तुम्हाला पोस्ट केलं जातं, त्या डिपार्टमेंटला अलॉट केलं जातं, त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असलेले जे काम आहेत ते तुम्हाला करायचे. पण इथं मात्र आपल्याला जे आहे आपलं प्रोफाईल जे आहे ते इथं या ठिकाणी फ्लेक्झिबल असू शकतं. हाय अर्निंग पोटेन्शियल आहे डेफिनेटली. इकडे जो ठरलेला पगार आहे, ठरलेला पगार तुम्हाला भेटणार, पण मी तुम्हाला सांगितलं तुमचा परफॉर्मन्स जर या ठिकाणी खूप चांगला असेल आणि तुमचा परफॉर्मन्स जर खूप बेस्ट असेल तर तुमचं जे हाय अर्निंग पोटेन्शियल जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत, तसं बँकिंगमध्ये पण ग्लोबल अपॉर्च्युनिटीज किंवा ओव्हरसीज अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहे, पण या बाजूला ग्लोबल अपॉर्च्युनिटीज किंवा फॉरेनला जाण्यासाठी किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण आपल्याला लीड करण्याची एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते. बट इन दॅट केस युअर पर्सनॅलिटी शुड बी लाईक दॅट. पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेल. लिडरशिप अँड मॅनेजमेंट, आता या केसमध्ये जर तुमच्यामध्ये क्वालिटी जर असेल तर तुम्हाला एक लिडरशिप जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते. आणि अंडर युअर प्रेझेन्स, तुमच्या अंडरमध्ये खूप साऱ्या लोकांना तुम्ही या ठिकाणी ट्रेन करू शकता, त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. अशा प्रकारचे एक काय म्हणता येईल की MBAच्या साईडला जर तुम्ही या ठिकाणी गेले तर अशा काही प्रोफाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील, अशा काही अपॉर्च्युनिटीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर हे बेसिकली हे दोन विकल्प आहे, ह्या दोन ऑप्शन्स आपल्याकडे या ठिकाणी आहेत. मग सर आता मी नेमकं काय केलं पाहिजे किंवा मी कुठल्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बसतो हे समजण्यासाठी आपल्याला या पुढच्या स्लाइडकडे डेफिनेटली या ठिकाणी जावं लागेल. जी सर, हाऊ इज युअर पर्सनॅलिटी. आता बेसिकली बघा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलताना अगोदरच बोललोय की सर मी MBA करायला पाहिजे की मी IBPS किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी जी आहे तर ती तयारी या ठिकाणी केली पाहिजे. तर याच्याशी रिलेटेड असलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, हे डिपेंड करतो ऑन युअर पर्सनॅलिटी. तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे, त्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला आपल्याला हे डिसिजन घेणं मला असं वाटतं खूप योग्य असतं. कारण आपल्याकडून काय केलं जाणार आहे हे आपल्याला जर कळालं तर आपण नक्कीच आपल्याला जो योग्य पाथ आहे, जो प्रॉपर वे आहे आपल्याला, तो वे आपण या ठिकाणी चूज करून आपलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण त्या बाजूला यूज करू शकतो. सर माझी पर्सनॅलिटी, ओव्हरऑल माझी पर्सनॅलिटी, कारण आपल्याला बघा इथे इझी पर्सनॅलिटी आहे, पर्सनॅलिटीच्या बेसवर आपल्याला या ठिकाणी कळेल की सर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. 2 पाथ आहे, 2 माइंडसेट आहे, त्याच्यातला एक चॉईस आपल्याला करायचा आहे. डिफाईन युअर फ्युचर डेफिनेटली. तर आपल्याला जो पाथ आपण जर सिलेक्ट केला प्रॉपरली, तो जर प्रॉपर असेल, जर परफेक्ट असेल आपल्यासाठी, आपल्या पर्सनॅलिटीसाठी, तर डेफिनेटली त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी खूप प्रॉपर या ठिकाणी करता येऊ शकतो. सर एक गव्हर्नमेंट जॉब जो आहे, गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा आपण बेसिकली गव्हर्नमेंट जॉब न म्हणता आपण IBPS साठीची चर्चा या ठिकाणी करतोय की IBPS जर मला करायचं असेल किंवा बँकिंगचे एक्झाम जर मला द्यायचे असतील तर माझी पर्सनॅलिटी ओव्हरऑल काय असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यू हॅव अ पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स असलं पाहिजे. आपल्याकडे 2 पर्सनॅलिटी असतात, एक व्यक्ती असतो जो खूप पेशन्स असतो, शांत असतो, आणि एक खूप जास्त अग्रेसिव्ह असतो, त्याचं म्हणणं असतं नाही मला पटकन असं मी आलो 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये माझी पोस्ट निघाली पाहिजे, मला जॉब मिळाला पाहिजे. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. इफ युअर पर्सनॅलिटी इज लाईक दॅट देन तुमच्यासाठी इकडे जायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला इकडे डायनॅमिक अप्रोच जो आहे तो आपला या ठिकाणी आपल्याला उपयोगात येणार आहे. तो इकडे जर जायचं असेल तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी तर डेफिनेटली यू हॅव अ पेशन्स. आणि त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल, कारण जर तुमच्याकडे हे 2 शस्त्र नसतील, कुठले, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी, तर अशा लोकांनी युजली गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला कन्सिस्टंटली तुम्हाला तुमचे एफर्ट्स जे आहे ते कंटिन्यू करावे लागतील. इफ युअर पर्सनॅलिटी इज लाईक इन दिस कॅटेगरी देन डेफिनेटली गो थ्रू द गव्हर्नमेंट एक्झाम, असं मला या ठिकाणी नेहमी म्हणायचंय. सर हार्ड वर्किंग, येस ऑब्विसली येतं, दोन्ही बाजूला पण सॅटिस्फाय होतं इथं की तुम्ही इकडे जरी जायचं असेल तुम्हाला तरी तुम्ही डेफिनेटली हार्डवर्किंग पाहिजे. इकडे जरी असाल तर तुम्ही 100% हार्डवर्किंग असले पाहिजे. डिटरमाइन असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जिद्दी असले पाहिजे की नाही, मी जो काम हातात घेतलंय ते काम मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. हे डिटर्मिनेशन जे आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर दिस. ओके,
डेफिनेटली फोकस्ड असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण हा जो गोल आपल्याला अचीव करायचा आहे याच्यामध्ये खूप काही जास्त सब वेज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. देर इज ओनली वन वे. त्या वेवर जर तुम्ही असाल आणि त्या पद्धतीने जर समजा आपण प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली गो थ्रू दिस वे. त्याच्यानंतर सर डिसिप्लिन असणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली डिसिप्लिन असणं हे दोन्ही बाजूंसाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे. नॉट ओनली हेअर बट ऑल्सो दिस साइड ऑल्सो यू आर सपोज टू बी व्हेरी डिसिप्लिन. इफ यू आर डिसिप्लिन देन यू कॅन जस्ट डू दिस. त्याच्यानंतर सर रिस्पॉन्सिबल अँड अडॅप्टिव्ह अँड रेझिलियंट. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये पण आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण असणं गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टी असल्याशिवाय आपण या ठिकाणी परफॉर्म जो आपण या ठिकाणी करायला पाहिजे तो परफॉर्म आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी करता येणार नाही. एवढं मात्र नक्की सर जर मला इकडे जायचं असेल. यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आहे पेशन्स, कन्सिस्टन्सी, हार्ड वर्किंग, डिटरमाइन, त्याच्यानंतर फोकस आणि डिसिप्लिन. हे एवढे जे पॉईंट आहे हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी आहे, कारण याच्याशिवाय यू आर नॉट सपोज टू बी क्वालिफाय ऑर सक्सीड इन द कॅटेगरी. बट सर ह्या बाजूला जर आलो आपण की चला आता सर मग माझी पर्सनॅलिटी मी कशी ओळखायची आता की सर जर मी ह्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, मी पेशन्स माझ्याकडे तेवढा नाहीये, मी खूप जास्त शांत आहे, मी खूप जास्त शांत आहे तर मला ह्या बाजूला जायचे पण मी शांत नाहीये, मला एका ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही, मी खूप जास्त डायनॅमिक पर्सनॅलिटी ओव्हरऑल माझी आहे, मला काहीतरी चॅलेंजेस बघायला आवडतात, मला रोज काहीतरी नवीन पाहिजे शिकायला, तर नवीन चॅलेंज मला पाहिजे असेल तर अशा केसेसमध्ये आपल्या ह्या लोकांसाठी जो जॉब आहे तो जॉब आहे आपल्याकडे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. जर आपण गेलो तर या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यू आर सपोज टू बी सक्सीड युअर सेल्फ. आपल्याला या ठिकाणी जायचं त्याच्यामध्ये डायनॅमिक अप्रोच आपला असणं गरजेचं आहे. डायनॅमिक अप्रोच म्हणजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नाही आज जे मी केलं आजच्या व्यतिरिक्त उद्या अजून मला काहीतरी वेगळं डायनॅमिक पाहिजे. आपण जसं म्हणतो ना की आज कुछ तुफानी करते कल कुछ और तुफानी करते, या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही लोक असाल तर गो थ्रू दिस वे. द गुड इन कम्युनिकेशन स्किल. आता लक्षात ठेवा कम्युनिकेशन स्किल तसं दोन्ही बाजूला पण असणं गरजेचं आहे, पण इकडे ऍडजस्ट होऊन जातं. या केसमध्ये IBPSच्या किंवा कुठल्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये इफ युअर तुमचं कम्युनिकेशन स्किल थोडंसं एकदम हाय प्रोफाईल जरी नसलं, एक मॉडरेट किंवा ॲव्हरेजपेक्षा कमी जरी असलं, सो यू कॅन जस्ट डू ओव्हर. इकडच्या केसमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. पण जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तुझं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते ओव्हरऑल खूप चांगलं असलं पाहिजे. एवढं मात्र नक्की जर त्याच्यात तुम्ही कमी असाल, तुमच्या समोर जर कोणी उभा राहिला आणि त्याने जर तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल जर अप्रोच केलं तर त्याने तुम्हाला अप्रोच केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा प्रॉपर रिस्पॉन्स जो आहे तो या ठिकाणी देता येत नसेल तर इकडची परिस्थिती तुमच्यासाठी थोडीशी नाजूक असेल. बिकॉज या कॅटेगरीमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पॉलिटिक्स असेल, त्याच्यानंतर तुमचे कलिग्सचे कॉम्पिटिशन असेल, त्याच्यानंतर जी रेस चालू असते त्या रेसमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल, त्या रेसमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ॲबिलिटी टू टॅकल द कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर. एक्झॅक्टली दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. जर तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहात, कॉर्पोरेटमध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथे गेल्याच्या नंतर जर तुमचा तुम्ही जॉब करायला लागलात, तुमच्यामध्ये काय ॲबिलिटीज आहेत, तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटी तुम्ही शो करायला लागल्या. कदाचित त्या क्वालिटी शो करत असताना त्या क्वालिटी ज्या तुम्ही शो करताय त्या कदाचित तुमचे जे कलिग्स असतील किंवा तुमचे जे कॉम्पिटिटर्स असतील त्यांना कदाचित जर त्या त्यांच्या बाजूने किंवा तुमच्यामुळे त्यांना जर धोका वाटत असेल की नाही हा आपल्याला ओव्हरटेक करून जाऊ शकतो, तर तो तुम्हाला जो आहे तिथं तो कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये तो कॉम्पिटेटिव्हली तुम्हाला काय करेल, बीट करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये एक ॲबिलिटी असणं गरजेची की नाही सर वी कॅन जस्ट टॅकल इट. जर अशी सिच्युएशन असेल तर ॲग्रेसिव्ह नेचर असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलंय जर तुम्ही खूप शांत आहात, ओके ठीक आहे, मला समोरच्याने जे बोललंय ते ओके मी ऐकून घेतलं. आज जर तुम्ही एकदा त्याचं ऐकून घेतलं तर उद्या तो परत तुम्हाला ऐकवेल. असं करत एक दिवस अशी सिच्युएशन येऊन जाईल की तुम्हाला इतकं प्रेशराईज करेल की तुम्हाला अशी सिच्युएशन येऊ शकते की कदाचित तुम्ही तो जॉब तिथलचा जो आहे तो क्विट करू शकता. आणि आपल्याला जॉबवर जात असताना लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जॉबला जाताय, ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला जाताय ते जॉबला जात असताना आपल्याला तिथलचा जो जाण्याचा जो कॉन्फिडन्स आहे, त्या प्लेसला जाण्याचा कॉन्फिडन्स जो आहे आपल्यामध्ये खूप जास्त असला पाहिजे, तरच आपण तिथं प्रॉपर परफॉर्म करू शकतो, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे यू मस्ट बी व्हेरी अग्रेसिव्ह. त्याच्यानंतर पॉलिटिकल अप्रोच जो आहे, आता बघा मी तुम्हाला सांगितलं तसं पॉलिटिक्स सगळीकडेच चालतं, पण इकडे थोडंसं आपल्याला जास्त अग्रेसिव्हली जो आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा विचार या ठिकाणी करावा लागेल. त्याच्यानंतर कॉन्फिडंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर पर्स्युएसिव्ह आपल्याला या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण कॉन्फिडन्स, आता हा कॉन्फिडन्सवाला पोर्शन तसा दोन्ही बाजूला पण असलाच पाहिजे, पण इकडे थोडासा कॉन्फिडन्स जर कमी असला तरीही चालून जाईल. कॉन्फिडन्स आय एम टॉकिंग अबाउट कॉन्फिडन्स म्हणजे कुठला, येस ऑब्विसली इकडचा जो कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स रिलेटेड टू द प्रिपरेशन असणं खूप जास्त गरजेचं आहेच. पण इकडचा जो आहे ना कॉन्फिडन्स, हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे. प्रत्येक सिच्युएशनमध्ये जेवढे पॉईंट्स आपण वरती या ठिकाणी बघितलेत तर ते आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तुम्ही ना गोल ओरिएंटेड असणं खूप जास्त गरजेचं आहे. तसं गोल दोन्ही बाजूला आहे आपल्याकडे, इकडे पण आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, हा गोल आपला असतोच. आणि इथं जे आहे गोल ओरिएंटेड म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल ना, प्रत्येक पॉईंटवर
प्रत्येक पॉईंटवर आपल्याला काहीतरी नवीन नवीन गोल्स दिले जाणार आहे, काही नवीन नवीन टार्गेट्स दिले जाणार आहे. तर ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एकदम गोल ओरिएंटेड राहावं लागेल फ्रॉम द फर्स्ट डे टू लास्ट डे ऑफ युअर जॉब. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्याला आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ओके सर, त्याच्यानंतर जो आहे तुमचा जो माइंडसेट आहे तो थोडा नेटवर्किंग माइंडसेट असला पाहिजे. बिल्ड स्ट्रॉंग नेटवर्क, क्रिएटिव्ह विजिबिलिटी. आता बघा लक्षात ठेवा, कारण ज्या कंपनीमध्ये मी काम करतोय ते कंपनी मला उद्या चालून किती दिवस मी इथं सर्व्हाइव्ह करू शकतो, त्याच्यानंतर मला काही दिवसानंतर ही कंपनी क्विट करावी लागू शकते का, याच्यासाठी जर मी ही कंपनी क्विट केली तर याच्यानंतर मला दुसरीकडे कुठेतरी अप्रोच केला गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जो नेटवर्क बिल्डिंग आहे तो नेटवर्क बिल्डिंग तुम्हाला या ठिकाणी 100% करावी लागेल. या बाजूला जर एकदा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या बँकेमध्ये, एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जर जॉब मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला तिथं काहीच विचार करायची गरज नाही, कारण तेच डिपार्टमेंट, तेच ऑर्गनायझेशन तुम्हाला हळूहळू प्रमोट करत करत तुम्हाला टॉप लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतं. एवढी क्षमता जी आहे ती ह्या बाजूला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत. आता मला पर्सनली हे चेक करायचंय की सर मी या दोघांपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये मी बसतोय. जर तुम्हाला जर दोघांपैकी जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसताय तर डेफिनेटली मला असं वाटतं ही जी रिस्क आहे ही रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल, कारण रिस्क जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत त्याचा आउटपुट आपल्याला मिळणार नाही. आणि सर इफ युअर पर्सनॅलिटी इज गोइंग थ्रू दिस साइड, जर या साइडची पर्सनॅलिटी जर समजा तुमची सॅटिस्फाय होत असेल तर लक्षात ठेवा आपल्याला ह्या बाजूला जायला हरकत नाही. सो बेसिकली हा एक महत्त्वाचा मुद्दा पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. चालेल सर, पुढे आलोय आपण. आता काय होतं बघा, इफ युअर MBA CETचा स्कोर, आता यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, MBA CET दिलेली आहे. त्या ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल 95च्या वरती आले ते विद्यार्थी इज क्वाईट कॉन्फिडंट. पण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जो 95 पेक्षा कमी आलाय, म्हणजे त्यांचा स्कोर आपण असं म्हणू शकतो 85 to 95च्या मध्ये आहे. मग 85 to 95च्या मध्ये आहे म्हणजे त्या लोकांना त्यांचा स्कोर खूप जास्त आउटस्टँडिंग पण आला नाही आणि त्यांचा स्कोर पुअर पण आला नाही. तर हे झाले आपले मिडल क्लास विद्यार्थी. म्हणजे आपण ज्याला असं म्हणू शकतो मिडल क्लास जो असतो त्याला एक गरीब पण नाही आणि अति श्रीमंत पण नाही, तो मिडल क्लास आहे. तो मिडल क्लासला खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर असे खूप सारे विद्यार्थी मला या ठिकाणी बघायला मिळाले. खूप सारे विद्यार्थी मला येऊन भेटलेत पण की सर माझा स्कोर जो आहे तो नेमका असा झालाय की खूप चांगल्या जे टॉपचे कॉलेज आहे त्या टॉपच्या कॉलेजला माझं ऍडमिशन पण होऊ शकत नाही आणि एकदम साध्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ पण वाटत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये असा परिस्थिती अशी झाली आहे की माझा पर्सेंटेज एवढा आलाय, तर मी जनरली काय केलं पाहिजे हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो किंवा तो विद्यार्थ्यांना तो फेस करायचा आहे. जर माझा MBA CETचा स्कोर जो आहे तो नॉट गुड इनफ, तो चांगला नाही मिळाला, तर अशा सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हा प्रश्न मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारला आहे. तर मी एक खूप जास्त विचार करून त्याच्यावर खूप जास्त काय म्हणता येईल एक विद्यार्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याच्यानंतर पॅरेंट्स जे असतात ते विद्यार्थ्यांचे जे काही पालक असतील पालकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक विचार करून एक डिप्लोमॅटिक म्हणण्यापेक्षा एक प्रॅक्टिकल, आपण असं म्हणू शकतो एक प्रॅक्टिकल सोल्युशन त्याच्यावर शोधण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलाय. तो नेमका काय बघा, आपल्याला जे आहे ना तर रिपीट करणं या ठिकाणी का गरजेचं आहे, रिपीट का केलं पाहिजे, एक वर्ष अजून जर रिपीट केलं तर ते रिपीट केल्यानंतर काय होऊ शकतं ह्याच्याबद्दल मला चर्चा करायची. म्हणजे व्हॉट इज, आज तुमचा स्कोर जो आहे तो कमी आहे, मग तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटणार नाही. ओके, त्याच्यानंतर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटत नाही आणि एकदम नॉर्मल कॉलेजला ऍडमिशन मला घ्यायचं नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी दिलंय. अशा वेळेला माझ्याकडे 3 ऑप्शन जनरेट होतात. जर मी रिपीट करत असेल ते रिपीट करत असताना माझ्या समोर 3 ऑप्शन जे आहे ते जनरेट होतात. त्यातला पहिला ऑप्शन असा जनरेट होतो की मी ऑलरेडी आता ज्या विद्यार्थ्याला सपोज टू बी 85 पर्सेंटाईल मिळालेले आहेत किंवा मग त्याच्यानंतर त्याला 90 पर्सेंटाईल मिळालेले आहेत, हा विद्यार्थी जो आहे हा प्रिपरेशन लेवलच्या एक चांगल्या लेवलपर्यंत पोहोचलाय असं आपण कन्सिडर करू शकतो. जर त्याला अजून 1 वर्ष जर या ठिकाणी प्रिपरेशनसाठी मिळाले तर कदाचित तो विद्यार्थी असा असू शकतो की त्याचा IBBS मधल्या एखाद्या परीक्षेमध्ये पण सिलेक्शन होऊ शकतो. जर तो रिपीट करतो, येस ऑब्व्हियसली तो रिपीट का करतो, तो रिपीट करतो MBA साठी. MBA CETचा जो पर्सेंटाईल आहे तो पर्सेंटेज चांगला येण्यासाठी तो काय करतोय, रिपीट करतोय. पण ते रिपीट करत असताना जर त्याचा अप्रोच चेंज झाला आणि उद्या जर त्याला वाटलं की नाही जर आता माझं प्रिपरेशन या लेवल पर्यंत पोहोचले की मला एखादा गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो, तर तो हा पहिला ऑप्शन त्याच्यासमोर या ठिकाणी जनरेट होतोय. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा, ज्याच्यासाठी आपण लढतोय, कशासाठी लढत होतो आपण रिपीट का करतोय, MBA CET रिपीट का करतोय आपण, याच्यासाठी करतोय आपण कारण माझा मागच्या वर्षीचा जो स्कोर होता तो तेवढा गुड सॅटिस्फाईड नव्हता किंवा गुड इनफ नव्हता मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी. मग आता मला काय करणार आहे, मला त्यातला पर्सेंटाईल जो आहे तो खूप जर चांगला मिळाला तर मागच्या वर्षी 1 वर्ष अगोदर एका नॉर्मल कॉलेजला ऍडमिशन घेतल्यापेक्षा आपण यावर्षी 1 वर्ष थांबून महाराष्ट्रातले जे टॉप 4 ते 5 कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी जर एखाद्या कॉलेजमध्ये जर मला ऍडमिशन मिळत असेल तर डेफिनेटली 1 वर्ष थांबल्याचा हा अल्टिमेटली फायदा. आणि जर तेच प्रिपरेशन, कारण मागच्या वर्षी जो विद्यार्थी 90 पर्सेंटाईल किंवा 85 पर्सेंटाईल पर्यंत जाऊ शकतो तो विद्यार्थी 1 वर्षाच्या रिपीट नंतर लक्षात ठेवा तो MBAच्या जी CETच्या सोबत जर त्याने कॅट दिली तर कॅटमध्ये पण जर त्याने चांगले रिझल्ट किंवा चांगले पर्सेंटाईल जर या ठिकाणी मिळवले तर त्याला IIM जाण्याची सुद्धा या ठिकाणी एक संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगतो
की जर तुम्हाला असं वाटतंय की सर माझा MBA CETचा स्कोर जो आहे तो कमी आलाय आणि मला आता चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटणार नाही असं वाटतंय, पण नॉर्मल कॉलेजला मला ॲडमिशन करायचं नाहीये, तर त्या लोकांसाठी 1 वर्षाचं रिपीट प्रिपरेशन आपल्याला ह्या 3 संधी उपलब्ध करून देऊ शकतं. आयदर गव्हर्नमेंट IBPS जॉब, त्याच्यानंतर MBA CETचा गुड इनफ स्कोर आणि टॉपच्या 5 कॉलेजला तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रातल्या, किंवा जर तुम्ही MBA कॅटची एक्झाम्पल सोबत दिली, कॅटचा स्कोर किंवा पर्सेंटाईल जर खूप चांगला आला तर तुम्ही IIMचं स्वप्न जे आहे आपलं ते सुद्धा या ठिकाणी तुमचं साकार होऊ शकतं. हे 3 ऑप्शन मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, हे डिप्लोमॅटिक म्हणण्यापेक्षा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिकल सोल्युशन तयार केलेलं आहे, जे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण व्हिडिओच्या माध्यमातून मी जे विद्यार्थी माझ्यापर्यंत नाही आले त्यांच्याहीपर्यंत हा पॉईंट जो आहे मला पोहोचवायचा आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, हे सर का केलं पाहिजे? आता हे मागच्या वर्षीचे, आता ऍक्च्युली 2025 जे MBA CETचा रिझल्ट लागला होता, त्या MBA CETच्या रिझल्ट जे आहे, तर हा रिझल्ट माझा MBA CETचा आहे 2025च्या. ही लिस्ट 1 दिलेली मी फक्त तुम्हाला, कारण मला फक्त एक फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवायचं होतं की सर कशा पद्धतीचे अप्रोच आपण या ठिकाणी ठेवू शकतो. आता या विद्यार्थ्याला 99.6 पर्सेंटाईल मार्क मिळाले, या मुलीला जे आहे 98.8 मिळाले, 96.8 मिळाले, त्याच्यानंतर 95.2 मिळाले, 94 मिळाले, 94.7 मिळाले, 95 मिळाले आणि त्याच्यानंतर 93.5 मिळालेले आहेत. हे जे 8 विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे, यांचं मी एक्झाम्पल का घेतोय हे लक्षात घ्या. कारण ज्या विद्यार्थ्यांनी, आता या विद्यार्थ्यांनी एवढे पर्सेंटाईल मिळाले म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की सर यांनी काहीतरी MBA CETचा काहीतरी कोर्स केला असेल साईड बाय साईड, हे विद्यार्थी फक्त IBPSचं प्रिपरेशन करणार आहेत का, मग यांनी MBA कॅटसाठी प्रिपरेशन केलं होतं का, किंवा कुठला क्रॅश कोर्स यांनी केला होता का? नाही, ह्या लोकांनी फक्त आणि फक्त कशाचं प्रिपरेशन केलंय? या लोकांनी फक्त आणि फक्त IBPSचं प्रिपरेशन या ठिकाणी केलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. सर हे IBPSचं प्रिपरेशन आता ह्या 8 विद्यार्थ्यांपैकी हा विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर हा विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर ही मुलगी असेल, त्याच्यानंतर हा मुलगा असेल, त्याच्यानंतर हा मुलगा असेल आणि त्याच्यानंतर हा पण एक मुलगा आहे, हा वेटिंगला आहे. लक्षात ठेवा, या 8 पैकी जवळपास 6 विद्यार्थी हे ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्टेड आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची लेवल, लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याची लेवल 95+ पोहोचते पर्सेंटाईल टर्ममध्ये, जो विद्यार्थी MBA CETच्या 95 पर्सेंटाईलच्या ह्या लेवलपर्यंत पोहोचतो, त्याची लेवल एवढी असते की तो गव्हर्नमेंट जॉबला सुद्धा जाऊ शकतो, गव्हर्नमेंटमध्ये त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. तर हे जे तुम्हाला मी सांगितलं ना, ही मागची जी स्लाइड होती ना आपली, या स्लाइडमध्ये हे जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत की जर तुम्ही रिपीट करत असाल तर तुम्हाला MBA CETचा खूप चांगला स्कोर या ठिकाणी मिळू शकतो, जो एक एक्सपेक्टेड आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, किंवा त्याच्या सोबत हा दुसरा जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन आपल्यासाठी या ठिकाणी 100% जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध होतो. म्हणून मी तुम्हाला हे जे उदाहरण दिलंय, आपल्याला विद्यार्थ्यांचं जे उदाहरण तुम्हाला दिलंय, हे त्याच्यासाठीच दिलंय आपल्याला की सर या 8 पैकी जवळपास 6 विद्यार्थी असे आहेत जे ऑलरेडी गव्हर्नमेंटला सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे. वेगवेगळ्या SBI असेल, IBPS असेल, या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते महाट्रान्सकोला पण झालेलं आहे. म्हणजे एका ह्या मुलगी ही जी आहे, ही स्टुडंट जी आहे आमची, तर ती 4 ते 5 ठिकाणी सिलेक्शन झाले, या मुलाचं 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जो विद्यार्थी MBA CETच्या ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, 95 पर्सेंटाईलपर्यंत जो विद्यार्थी जाऊ शकतो, कारण सर्वात कमी स्कोर जो आहे तो 94 पर्सेंटाईलवाला आहे. हा विद्यार्थी इथपर्यंत जाणारा प्रत्येक विद्यार्थी गव्हर्नमेंटचा जॉब मिळवू शकतो. तिथून पुढे डिसिजन आपण घ्यायचं आहे की मग आता आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे की MBAचं चांगलं कॉलेज जर मिळालं आपल्याला तर तिकडे जायचंय. त्याच्यासाठी हे एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त या ठिकाणी दिलेलं आहे. सर आता काही लोकांचं असं असतं की सर इफ आफ्टर MBA, आता काही लोक, आता आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी इन्क्वायरीला येतो, इन्क्वायरीला आल्याच्या नंतर बऱ्याचदा विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी विचारतात की सर आता मला जे आहे ते MBA करायचं, MBA CETसाठी मला प्रिपरेशन करायचं. आम्ही बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सजेशन देतो की बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू MBA CETचं प्रिपरेशन करायचं, तुला चांगल्या कॉलेजला MBA CET MBA करायचं असेल, मग चांगल्या कॉलेजला जर आपल्याला MBA करायचं असेल तर त्या चांगल्या कॉलेजला MBA करण्यासाठी आपल्याला पर्सेंटाईल इन CET किंवा कॅट जो आहे तो खूप चांगला पाहिजे. मग अशा केसमध्ये जर तू तेवढ्या लेवलपर्यंत जायचा विचार जर करतोय तर मग तू हा विचार पण करू शकतो ना की तू तेवढ्याच प्रिपरेशन लेवलवर जर तू आहे, तू गव्हर्नमेंटचा जॉब या ठिकाणी मिळवू शकतो. पण काही विद्यार्थ्यांचा अप्रोच असतो की नाही सर आम्हाला MBA करायचे, आणि आम्ही त्यांना लिटरली सांगितलेलं असतं की बाबा रे 2 वर्ष MBA करून जर परत एकदा तू जर परत बँकिंगकडे जर येत असेल तर हे 2 वर्षाचा जो तू वेळ वाया घालवतोय तो या ठिकाणी घालवू नको. जर तुम्हाला MBAच्या नंतर परत बँकिंग करायचं असेल, प्लीज करून, आम्ही इन्क्वायरी दरम्यान पण विद्यार्थ्यांना हे नेहमी सांगत असतो. परत एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला असं वाटतंय, कारण बरेच मोठे मोठे जे कॉलेजेस आहेत
जिथून तुम्ही MBA करतात. MBA झाल्याच्या नंतर आम्हाला विद्यार्थ्यांनी सांगितलंय की सर आम्ही जेव्हा MBA पासआउट झालो, MBAच्या पासआउट झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही क्लायमॅक्सला पोहोचलो आमच्या MBAच्या, तेव्हा त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की अशा अशा एक्झाम्स पण असतात, तुम्ही त्या एक्झाम्सचा पण विचार या ठिकाणी करू शकता. मग तिथं प्रश्न आम्हाला पडला की जर MBA करून जर परत हे लोक जर आम्हाला तेच सजेशन देत असतील की आपण या अशा एक्झाम्स देऊ शकतो, त्याच्यानंतर आपण IBPS किंवा SBI PO सारख्या एक्झाम्स बद्दल तिथं नेहमी बोललं जातं, RBI ग्रेड बी ऑफिसरच्या एक्झाम बद्दल नेहमी बोललं जातं. मग जर MBA करून जर ते MBA कॉलेजमधले जे लोक आहेत ते जर स्वतः या गोष्टी सजेस्ट करत असतील आपल्याला, तर मग आपल्याला 2 वर्ष आपण दिले कशासाठी? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या टॉप जे 5 कॉलेजेस आहेत ते सोडून जर समजा तुम्ही कुठल्याही कॉलेजला जर MBA केलं तर एक लक्षात ठेवा, जर कॅम्पस थ्रू आपलं रिक्रुटमेंट झालं तर खूपच छान, पण जर नाही झालं तर 2 वर्षानंतर तुम्ही एक फ्रेशर म्हणून फक्त मार्केटमध्ये येणार. एवढं लक्षात ठेवा. डिग्री आपल्याजवळ असेल MBAची, पण 2 वर्षानंतर तुम्ही एक फ्रेशर म्हणून बाहेर पडणार. आणि त्याच्यानंतर जर परत आपण विचार करायला लागलो की बँकिंग करायचंय, कारण बरेच विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे, आम्ही सजेशन देऊनही विद्यार्थ्यांनी ऐकलेलं नाही. येस, डेफिनेटली ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला चेक करायची की तुमची पर्सनॅलिटी कुठल्या साईडकडे जाते, गव्हर्नमेंट जॉबला साईडला जाते किंवा मग तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी 100% करावा लागेल. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचा कदाचित असा अप्रोच जर असेल की सर MBA करून चला, MBA झालं ना आता परत बँकिंग करतो, तर दिस इज माय हंबल रिक्वेस्ट की अशी सिच्युएशनचा जर विचार जर तुम्ही लोक करत असाल किंवा या सिच्युएशन जर तुमच्या समोर येत असेल, तर नक्कीच मला असं वाटतं MBAला 2 वर्ष वेळ दिल्यापेक्षा तेवढाच वेळ जर आपण प्रॉपरली जर या ठिकाणी दिला तर आपलं एक चांगलं जे काही यश आहे किंवा एक सक्सेस जे आहे ते आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं. म्हणून ही स्लाइड जी आहे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी टाकलेली आहे. आता एक थोडंसं म्हणजे खूप काही जास्त डीपली एक्सप्लेन मी या ठिकाणी करू शकणार नाही या केसमध्ये, किंवा करायची गरज पण नाही, कारण व्हिडिओची जी लेंथ आहे आपली ती खूप जास्त या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यासाठी मी तुमच्या समोर फक्त काय केलं माहिती का, काही कंपॅरिझन दिलेले आहेत की RBI ग्रेड बी ऑफिसर असेल किंवा त्याच्यानंतर GBIMS असेल, या दोघांमध्ये जर समजा आता ज्यांचं गव्हर्नमेंट सिलेक्शन झालेलं आहे, ज्याने प्रिपरेशन करून तो RBI मध्ये ग्रेड बी ऑफिसर झाला असेल, किंवा इकडे दुसरी जी साईड आहे त्याच्या इक्विलेंट जॉब जो आहे किंवा IITचा असेल, सॉरी IIMचा असेल किंवा GBIMS असेल, यांचं मी थोडक्यात जे काही ओव्हरऑल जो रिव्ह्यू जो आहे माझ्याकडे, ज्या पद्धतीची इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ते मी या ठिकाणी सांगितले की RBI ग्रेड बी ऑफिसरचा जो एक ग्रॉस अॅन्युअल पॅकेज जे आहे, त्याच्यानंतर त्याला एक 34 ते 42 लाखाचं जे पॅकेज आहे जनरली ते आपला ग्रॉस पकडलं मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक नॉर्मल विद्यार्थी ज्याने GBIMS मधून MBA केलंय तो विद्यार्थ्याला एक पॅकेज जे आहे, एक ॲव्हरेज अॅन्युअल पॅकेज त्याला किती मिळू शकतं, तर एक 28 ते 30 लाखापर्यंत त्याला मिळू शकतं. म्हणजे हे 2 जे जॉब आहेत हे असं म्हणायला हरकत नाही की इट इज इक्विलंट आहेत, म्हणजे इक्विलंट म्हणजे ते प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी वाईज इक्विलंट आहे. पण जो गव्हर्नमेंट जॉबमध्ये गेला त्याचे जे काही पर्क्स आणि बेनिफिट्स आहेत ते वेगळे असणार आहेत. त्याच्यानंतर जो GBIMS थ्रू इकडून या कॉलेजमधून MBA करून जेव्हा तो बाहेर पडेल त्याचे पर्क्स आणि बेनिफिट जे आहेत त्याचे वेगळे असणार आहेत. पण या दोघांचं कंपॅरिझन करण्याच्या मागचं रिझन असं आहे की ज्याला बँकिंग करायचंच नाही किंवा त्याच्याकडून हे प्रिपरेशन होऊ शकत नाही, त्याची खूप डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, तो इकडे जाऊन सुद्धा इक्विलंट टू हा जो जॉब आहे आपला, ह्या जॉबच्या इक्विलंट जॉब मिळवण्याचा एक संधी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी या बाजूला पण आहेच. याचे फक्त कंपॅरिझन मी या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर छोटे खाली खूप जास्त पॉईंट आपल्याला दिले. टॉप रिक्रुटर आहे, हाय ग्रोथ पोटेन्शियल आहे, डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, स्किल डेव्हलपमेंट होऊ शकतं, स्ट्रॉंग ॲल्युमिनी नेटवर्क आपलं या ठिकाणी आहे, प्राईम लोकेशनचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता हे पॉईंट जे आहेत ना, हे पॉईंट ॲक्च्युली सेकंडरी पॉईंट आहेत फॉर मोस्ट ऑफ द स्टुडंट. सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो असतो तो पॉईंट हा असतो की सर तिकडची अर्निंग जी आहे माझी ती काय असणार आहे आणि मला जे अपॉर्च्युनिटीज, करिअर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज जे आहेत ते या बाजूला कशा मिळणार आहेत. त्याच्यानंतर याचे एक वेगळे जे आहेत बेनिफिट्स आपल्याला डेफिनेटली जॉबचे बघायला मिळतात. अट्रॅक्टिव्ह पेज अलाउन्सेस असतात, जॉबची सिक्युरिटी असते, मेडिकल बेनिफिट्स असतात, हाऊसिंग बेनिफिट्स असतात, पेन्शन्स असतात, लिव्ज अँड ट्रॅव्हल बेनिफिट्स असतात. इकडे पण करिअर ग्रोथ आहे, ऑब्व्हियसली लर्निंग अँड डेव्हलपमेंट इकडे आहे आणि वर्क लाईफ बॅलन्स जे आहे ते आहे. आता प्रत्येक ठिकाणी जो आहे विद्यार्थ्याचा अप्रोच जो आहे तो अप्रोच थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे की सर मी ह्या कॅटेगरीमध्ये जरी बसत असेल तरी माझ्यासाठी खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, माझी पर्सनॅलिटी जर ओव्हरऑल ह्या साईडला सॅटिस्फाय करत असेल तरी माझ्यासाठी खूप चांगली संधी या बाजूला पण आहे, आणि जर मी ह्या साईडला असेल तर मला ह्या बाजूला पण संधी उपलब्ध आहे. हे कंपॅरिझन देण्याच्या मागचं रिझन माझं फक्त एवढं आहे की दोघांपैकी तुम्ही कुठलीही पर्सनॅलिटी जर समजा बिलॉंग्स करत असाल तरी दोन्ही पर्सनॅलिटीसाठी आपल्याकडे जॉब अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत. पण हे सांगायचं तात्पर्य ह्या प्लॅटफॉर्मवर का, साकार एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला का सांगतोय, हे सांगण्याच्या मागचं रिझन फक्त माझं एवढंच आहे की मला तुम्हाला या ठिकाणी जे आहे ना, मला ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं होतं. कुठलं प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय, ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचं होतं की IBPS सोबत साकार एज्युकेशनमध्ये
MBA CET आणि कॅटचं प्रिपरेशन जे आहे ते या ठिकाणी होतं का, तर याच्यासाठी हा खाटाटोप माझा चाललाय की जर तुम्ही एकाच अंडर वन शेल्टर जे आहेत आपले दोन टाईपचे जे ड्रीम्स आहेत ते दोन टाईपचे ड्रीम्स आपले कम्स ट्रू होऊ शकतात. म्हणजे वेदर यू आर गोइंग थ्रू द MBA ते पण आपलं ड्रीम आपलं या ठिकाणी कम्स ट्रू होऊ शकतं. आणि जर आपल्याला बँकिंगचं किंवा गव्हर्नमेंट जॉबचं जे स्वप्न आपलं आहे ते घेऊन जरी तुम्ही इथे आले असाल तर ते पण आपलं या ठिकाणी क्लिअर होऊ शकतं. तर आजचं जे काही पॉईंट मी तुमच्या समोर तो क्लिअर करतोय किंवा ज्या पद्धतीचं डिस्कशन आपलं या ठिकाणी चाललंय ते फक्त याच्यासाठीच चाललंय की आपल्याला ह्या टाईपचे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट मी याच्यासाठी क्लिअर करतोय की अंडर वन शेल्टर ऑफ साकार एज्युकेशन हे दोघंही स्वप्न तुमचे या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. डिपेंड ऑन युअर पर्सनॅलिटी अँड युअर अप्रोच हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अजून एक दोन कंपॅरिझन्स मी तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. इकडे SBI PO आहे, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर सिडनम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी रिसर्च अँड एंटरप्रिनरशिप एज्युकेशन आहे आपलं मुंबईचं. त्याच्यामध्ये हे जे आहे सिडनेम इन्स्टिट्यूट जे आहे आपलं MBA साठीचं हे पण आहे. त्याच्या इक्विव्हलंट आपण या ठिकाणी बघितलं तर SBI POचा जॉब पण आहे. यांच्यामधलं कंपॅरिझन देण्याच्या मागचं जे रिझन आहे ते रिझन पण इट इज व्हेरी सेम. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य माझं तेच आहे की तुम्ही ह्या साईडला जरी गेलात आणि ह्या साईडला जरी गेलात तरी प्रॉब्लेम अजिबात नाहीये. तुम्ही दोन्ही स्वप्न जे आहे ती तुमची साकार करू शकता. जे साकार एज्युकेशनच्या प्रिपरेशनमधून मी तुम्हाला या ठिकाणी करून देऊ शकतो. त्याच्यामुळे हे बाकीचे जे पॉईंट्स आहेत हे ॲज युज्युअल सेम आहेत. त्याच्यानंतर इथलचे पण जे पॉईंट्स आहेत हे ॲज युज्युअल सेम आहेत जे आपण RBI मध्ये आणि JBIMSच्या कंपॅरिझनमध्ये जे बघितलेले आहेत. त्याच्यामुळे हे स्वप्न सुद्धा आपल्या या ठिकाणी होऊ शकतात. इक्विव्हलंट जॉब आपल्याला दोन्ही साईडला पण मिळू शकतो. या साईडला जर या कॉलेजमधून सिडनम इन्स्टिट्यूटमधून जर आपण MBA करून एक बाहेरचं खूप चांगलं पॅकेज आपण या ठिकाणी मिळवू शकतो. त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही SBI PO प्रोफेशनरी ऑफिसरचा जॉब जर तुम्हाला मिळाला इट इज व्हेरी इक्विव्हलंट ऑन द बोथ साईड. दोन्ही बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली या ठिकाणी डील करता येऊ शकता. प्रॉपरली आपल्याला आपलं सक्सेस जे आहे ते मिळवता येऊ शकतं. हे पण एक कंपॅरिझन आहे. याच्यावर जास्त चर्चा आय डोंट थिंक सो करायची गरज आहे. अजून कंपॅरिझन दिलंय की सर या साईडला IBPS PO आहे जो एक 10 ते 13 लाखाचं पॅकेज आपल्याला सुरुवातीला देतो. त्याच्या अपोजिट साईडला त्याचं कंपॅरिझन आपण पुंबा बरोबर करू शकतो की सर एक 8 ते 10 लाखाचं पॅकेज जे आहे ॲव्हरेज अॅन्युअल पॅकेज बद्दल बोलले गेले. खाली जे काही पॉईंट्स मी या ठिकाणी दिलेले ते पॉईंट जवळपास या ठिकाणी सेमच आहे. म्हणजे एकाच प्रिपरेशन लेवलला आपण या दोन्ही अपॉर्च्युनिटी अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी अकॉर्डिंग टू युअर अप्रोच दोन्ही साईडला आपण त्या संधी ज्या आहे ते या ठिकाणी मिळवू शकतो. एवढं मात्र नक्की. चला सर पुढे जायचं आपल्याला. अजून कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळेल. सर अजून कंपॅरिझन काय आहे इकडे जर बघितलं आपण LIC GIC AAO जॉब असेल ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणतो किंवा इथं वेलिंकर कॉलेज असेल वेलिंकर कॉलेज सारख्या कॉलेजला जर तुमचा नंबर लागला असेल आणि तिथून जर माझं MBA झाला असेल तर बोथ आर इज प्रोबेबली इक्विव्हलंट. कारण इकडे पण मला जे लेवलचं पॅकेज मला या ठिकाणी मिळणार आहे तेवढं पॅकेज मिळण्याची संधी मला ह्याही बाजूला आहे. त्याच्यामुळे ह्या बाकीचे ज्या कन्सेप्ट आहे बाकीचे जे अप्रोच आहे ते ॲज इट इज आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाहीयेत. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. चला म्हणजे हे कंपॅरिझन देण्याच्या मागचं रिझन फक्त एवढं आहे की सर अंडर वन शेल्टर आपण या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर ग्रेड A ऑफिसर जे आहे नाबार्ड सारखे सिडबी सारखे यांच्यामध्ये इकडचं हे पॅकेज आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर SIES कॉलेज ऑफ द मॅनेजमेंट स्टडीज जे आहे नवी मुंबईचं इथं पण आपल्याला या ज्या गोष्टी आहेत या दोन गोष्टी या ठिकाणी सॅटिस्फाय होऊ शकतात. हे जे कॉलेजेस मी घेतलेले आहेत हे 4 ते 5 कॉलेजेस जे मी घेतलेले आहेत हे MBA CET थ्रू महाराष्ट्रातून एक चांगल्या कॉलेजला जर MBA आपल्याला करायचं असेल तर त्या कॉलेजचं फक्त कंपॅरिझन मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये काही पॉईंट जे आहे ते ॲज इट इज सॅटिस्फाय होतील असं नाही पण एक रफली जे आहे आपण याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी केलंय. तर बघा आजचा जो महत्त्वाचा जो पॉईंट होता त्याच्यावर मी परत एकदा या ठिकाणी येतो कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला की सर हा जो सर्वात मोठा प्रश्न आपला या ठिकाणी होता ह्या प्रश्नाबद्दल आज आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा जी आहे ती केलेली आहे की सर माझं ग्रॅज्युएशन माझं झालंय किंवा ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये मी आता आहे तर मला जो करिअर पाथ जो मला निवडायचा आहे तो करिअर पाथ निवडत असताना होणारं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन खूप जास्त आहे की मी कुठलं करिअर किंवा कुठला वे जो आहे तो मी या ठिकाणी सिलेक्ट केला पाहिजे. तर तो कुठला वे आपण सिलेक्ट केला पाहिजे ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी काय आपला अप्रोच काय याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली. पण डेफिनेटली मी परत एकदा रिपीट करेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता माझा आजचा की सर साकार एज्युकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी जे प्रिपरेशन आहे CET किंवा कॅटचं प्रिपरेशन हे आपल्याला या ठिकाणी करून मिळेल का. जर ते झालं नसतं ते प्रिपरेशन झालं नसतं तर माझ्या विद्यार्थ्यांनी 99% प्लस मार्क जे आहे ते या ठिकाणी मिळवले नसते एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे कन्फ्युजन तुमच्या माइंडमध्ये असेल विद्यार्थ्यांच्या की सर आपल्याला जर मला MBA CET आणि कॅटचं प्रिपरेशन करायचं असेल तर मी कुठं केलं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तम पर्याय जो आहे तो उत्तम पर्याय म्हणजे साकार एज्युकेशन आहे एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं. कारण आता याच्यापेक्षा आता जे काही ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला जिथं फक्त CET किंवा कॅटचं प्रिपरेशन करून घेतलं जातं त्या विद्यार्थ्यांनी नंतर आमच्याकडे अप्रोच करून त्यांनी आम्हाला तिथलची आप भीती जी आहे त्या पर्टिक्युलर क्लासेसची ती पण सांगितलेली आहे की सर कशा पद्धतीने करून घेतलं जातं ज्या पद्धतीचं मटेरियल दिलं जातं नंबर ऑफ क्वेश्चन्स किती लिमिटेड असतात त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं एक प्रोफेशनल
ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी असतं, त्याच्यातून आम्हाला मिळणारा आउटपुट जो आहे तो आउटपुट किती असतो. ह्या इन्स्टिट्यूटला तुम्ही ज्या पद्धतीने पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता, एका टॉपिकचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करून घेता, त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्रॅक्टिस विद्यार्थ्यांची होती. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की आमचं एक चॅप्टर जे आहे ते 300 300 400 400 500 500 700 700 तर हजार प्रश्न एका चॅप्टरचे आहेत. अशा पद्धतीचं मटेरियल जे आहे ते आम्ही या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, अशा पद्धतीचं मटेरियल आम्ही तयार केलेलं आहे. तर हे मटेरियल जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांच्या हातातून जातं तर त्याला MBA CET ला डेफिनेटली एक गोष्ट लक्षात ठेवा, MBA CET ला 90 95 99% पर्यंत तो आरामात पोहोचू शकतो, एवढं मात्र नक्की. तर हा जो एक महत्त्वाचा डिफरन्स आहे, हा डिफरन्स तुमच्यापर्यंत पोहोचावा, हा माझा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न जो होता तो या आजच्या व्हिडिओमध्ये होता, जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय असं मला वाटतंय. अजूनही काही कन्फ्युजन्स तुम्हाला असतील, तुम्ही क्लासला व्हिजिट करू शकता. तुम्ही आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे जे तुमच्या लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे टेलिग्राम व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तुम्ही लोक जे आहे त्याच्यानुसार जे आहे तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अजून काही कन्फ्युजन्स तुम्हाला असतील रिगार्डिंग दिस तर तुम्ही ते प्रश्न येऊन स्वतः इथे येऊन विचारू शकता, कॉलवर विचारू शकता. तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स जे आहे रिगार्डिंग युअर करिअर पाथ ते नक्कीच 100% या ठिकाणी दिलं जाईल, ज्याच्यातून तुम्हाला पुढची करिअर पाथ आहे ती तुमची क्लिअर असेल आणि त्याच्यातून आपल्याला जे यश मिळायला पाहिजे, जे एक्सपेक्टेड यश प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतं ते आपल्याला जर मिळायचं असेल तर त्याच्यासाठी पाथ आपला करिअर जो आहे तो करिअर पाथ आपल्याला योग्य निवडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच हे प्रिपरेशन किंवा त्याच्यासाठीच आजचा हा जो अप्रोच होता माझा तुमच्या प्रती तो हाच होता की तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स या ठिकाणी मिळालं पाहिजे. अजूनही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही स्वतः, मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही कॉल करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः या ठिकाणी आम्हाला येऊन विचारू शकता. हा माझा पर्टिक्युलरली नंबर आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही या ठिकाणी मला कॉलही करू शकता. 75 88 07 त्याच्यानंतर 65 86 हा माझा पर्सनल नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला पर्सनली कॉल करून इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग, तुमचा काहीही डाऊट जरी या ठिकाणी असेल रिगार्डिंग टुडेज सब्जेक्ट तर तुम्ही मला 100% विचारू शकता. तर आजच्यासाठी एवढंच, या ठिकाणी मी थांबतो. परत पुढच्या नवीन संधी किंवा नवीन काहीतरी कन्सेप्ट घेऊन मी तुमच्यासमोर येतच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल आपल्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून आपल्याला हाईप पण आपल्याला करायचं आहे, जेवढं जास्तीत जास्त प्रमोट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर गाईडलाईन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईडलाईन मिळावी हाच माझा शेवटी या ठिकाणी प्रयत्न आहे. चालेल, थँक्यू, धन्यवाद.